नमस्कार, चला तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर चला आज आवडून सावरून चला मी आता निघाली माझ्या माहेरी. तर सकाळच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की भैया आलेला होता आणि सोनपापडी न्यायला. तर उद्या त्याला जायचं आहे. तर त्या निमित्तानं आता आम्ही जाणार आहे सगळेच. तर मम्मी पप्पा ते सगळे येणार आहे. तर माझा आवडला आता सगळे पाहुणे पण गेले आणि मग आता शंभू पण मस्त रेडी झालेला आहे. तर चला त्याची मंत्रालयामध्ये जॉबला गेली, त्याच्यामुळं तो उद्या जाणार आहे सकाळी. तर त्यासाठी मग मम्मी पप्पांनी थोडासा कार्यक्रम ठेवलेला आहे आजच. तर कसं उद्या सकाळी ठेवण्याच्या ऐवजी आदल्या दिवशी ठेवला, म्हणजे मग कसं की उद्या त्याला जायची गडबड नको आणि सगळे पाहुणे रावळे येतील. तर त्या निमित्तानं चला आता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता मी गेल्याची तर तुम्हाला दाखवणारच आहे. चला निघूया निघायची शंभू. बघा आमचा शंभू पण मस्त रेडी झाला. आणि सोनपापडी तर अगोदरच गेलेली आहे आणि अनुचं त्यांचं पण चाललेलं आहे बघा आवरायचं. आरुष पप्पा पण आवरून झालंच असं ना त्यांचं आवरायचं. चला आता आम्ही रेडी झाले बघा आणि आता निघालो. तर मी शंभू त्या पण येत आहे, कारण त्यांना पण जरा हे केलं तर त्या पण म्हणल्या चला ताई चला. त्यांना पण जायचं होतं. तर म्हणलं चला. ते भाऊ म्हणले की तिथं थोडा वेळ थांबू आणि मग निघू. तर आता त्यांच्या गाडीत झालेलो बघा आम्ही आणि मम्मी आणि पप्पा पाठीमागून येणार आहे आपल्या गाडीवर. अनु ए अनु मी चाललो बरं का आता आमच्या मामाच्या घरी. शंभू बघा अनुला किती मस्त वाटतंय. अनु ए अनु एडा कुठं चालला तू? मामाच्या घरी चालला. त्याला किती आनंद हो राहिला ना गाडीत मस्त बाहेर गाड्या दिसते. हा ताई तुम्ही असंच जाणार का मग? का आम्ही तिकडे जाणार ना सागजाला जायचं का? बरं आहे मग काय साग जाऊन जाऊ आता. हा ना जावंच लागेल. हा मग आता परत आता बघ 1000 रुपये खर्च. बघा आता आले आता आमच्या घरी. चला आता पण आहे घरात दाखवतो का. चला आता शंभू हा थांब नाही चला चालते व्यवस्थित का दम्मानी समोर जाय का. शंभू हा बरं आहे तुम्ही बरं आहे का? तू काय तिकडे आहे ना साहेब बरं आहे का? इकडे आहे ना कोण झोपेल कोणाला गेलं बघा आता आलेलो होतो इकडं मम्मी त्यांच्या घरी आणि वरती आलो. तर बघू आता बाईचं काय चाललेलं आहे. वरती रूममध्ये कसं, कारण खाली सगळेजण म्हणजे पाहुणे रावळे बसलेले आहे. तर आणि सगळ्यात मेन त्याची रूम वरतीच आहे, त्याच्यामुळं त्याचं सगळं सामान वगैरे वरतीच आहे. तर बघू आता करण भैया सगळेजण इथंच आहे. काय चाललं रे भैया? काय चाललं? झोपलेलं होतं काय? चालू होतं आवरायचं. बघा भैयाची रूम आहे आणि त्याचं चाललेलं होतं आवरायचं. तर भैया आणलं मग सामान? काल गेला होता संभाजीनगरला. हा का? बरं आहे मग काय नाही येत बाबा. लय रडत इकडे आलो. त्याला सगळे नवीन दिसून राहिले ना, त्याच्यामुळे तो लय रडू राहिला. बघा इतके पुस्तकं वगैरे आणि कसं आता अभ्यास म्हणल्यावर जास्तच असतं, तरी पण बरंचसं म्हणजे खाली नेऊन ठेवलेलं आहे. आता सगळं बॅग पॅकिंग वगैरे चाललेलं त्याचं. नाही येणार बाबा, नाही येणार तो तुमच्याकडं. लय आडतो.
या पापडाचा मस्त पैकी मिरची घ्या खाली तर तिथं उघडून हवा बघून उघडून शिरा बिरा घ्या आम्ही मस्त आज कसे मेनू बनवले सांगा त्यांना फक्त त्यातला जो माणसाचा घेणार आहे रे युवर राईट आहे मग फाईट झाली बघा आता इथं आम्ही सगळे वरती आलेलो आहे आणि भैयाला भेटण्यासाठी सगळे आले बघा इथं. तर इथं तुम्ही जेवढे बघताय का तर हे सगळे माझे भाऊ आहेत बघा. मी दाखवते. तर प्लस साई मामा आणि करण बघा सगळेजण आहेत. काय किरण का आता काय चाललं मग तुझं? बरं आहे का? बरं आहे बरं आहे. आधी तूच काय चालू आहे मग? हा का? तू काय करतो आता? हा का? सोनदादाच काय चाललं मग? बरं आहे बरं आहे निवांत आहे. भैया तू? हा का? हे आपले प्रणव हां हा का? बरं आहे बरं आहे बरं आहे चांगलं आहे ना. काही बाहेर काही शेतीला बरेच लागत आहे ना रे मग मग काहीतरी असं रॉयल शेतकरी पण पाहिजे ना. आर्मीच तयार चालू आहे का? अरे वा बरं आहे बरं आहे. मी म्हणला का काहीतरी वेगळं. प्रणव तू कितीला आहे आता? 7वीला आहे का? हा भैया बरं आहे बरं आहे. आपलं काही नाही आपलं बरं आहे बरं आहे बरं आहे. साई मामा तुझं काय चाललं? बरं आहे का? बरं आहे बरं आहे. बघा हे सगळे आपले भाऊ येतात आणि सगळे वरती आलेत मस्त निवांत कारण खाली इतका गोंगाट चालू आहे त्याच्यामुळं वर मग भैयासोबत बोलायला सगळेजण मस्त निवांत बसलेले आहेत इथं. बघा इकडं अनुला घ्यायसाठी सगळेच हे करते पण तो काय कोणाकडे जाऊच नाही राहिला. चल रे आण चल चल खाली चाल. कॅमेरा आपल्या हा काढला उभा घे उभा सरळ घे ना. आता खायला चालू केलं. ए भाऊ काका किरण मधून हा तुमच्या दोघींचं घेते.
कवाची येईल मी ते करण ना मला आवाज दिलता मध्येच ते राहिलं नाही नाही तूच काढ ना आला आला आहे तू थांब कॅमेरा तो खराब आहे तू असं थोडं जवळ उभा राहते अरे मिरची तू हात नको त्या मिरचीला काहीच काम नाही आता निवांत रात्रभर मी वाढी दे तुम्हाला म्हणलं कोणी पटपट द्यावं